छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आणि राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सतर्कता वाढवण्यात आली आहे। वेदांत नगर आणि उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्च देखील यावेळी काढण्यात आला। आज सकाळी 11 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत वेदांत नगर आणि उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्च काढण्यात आला। हा रूट मार्च सागर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त, शहर विभाग यांच्या नेतृत्वाखाली पार पडला। यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव, संग्राम ताठे यांच्यासह पोलीस आयुक्तालयातील अधिकारी, दंगा काबू पथक आणि सर्व पोलीस ठाण्यांचे अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि कायदा सुव्यवस्था राखणे हा या रूट मार्चचा मुख्य उद्देश होता। संपूर्ण रूट मार्चचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आले आहे। निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या रूट मार्च मधून देण्यात आला आहे। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संभाजीनगर शहर पोलिसांकडून वेगवेगळ्या पोस्टी हद्दीत हा रूट मार्च माननीय सीपी साहेबांच्या आदेशानुसार सुरू आहे। त्याचा एक भाग म्हणून आज आपण वेदांत नगर मध्ये रूट मार्च घेत आहोत। हे दाखवण्यासाठी आहे की मतदानासाठी संभाजीनगर शहर पोलीस तयार आहे। मतदारांसाठी आम्ही एक आश्वासक वातावरण तयार करण्यासाठी इथे आलेलो आहोत। आम्ही मतदारांना एक आश्वासन देत आहोत की पोलीस लॉ अँड ऑर्डर कायदा व सुव्यवस्थेसाठी तयार आहे। तुम्ही सुद्धा मतदानासाठी बाहेर पडावं आणि मतदान करावं।